पुढचा तपशील आहे तोही स्वारगेट अत्याचार प्रकरणातला। स्वारगेट अत्याचार प्रकरणामध्ये पीडित तरुणीचं चारित्र्यहनन थांबवा अशी मागणी असीम सरोदेनं केली आहे। तशी याचिका कोर्टात करण्यात आली आहे। असीम सरोदे यांची याचिका स्वीकारायची की नाही याचा निर्णय मंगळवारी होईल। बलात्कार झालेल्या मुलीबद्दल जी न्यायासाठी इथे उभी राहिलेली आहे हिमतीने, तिची हिम्मत तोडण्यासाठी जे काही वक्तव्य केले जातात ते सुद्धा चुकीचे आहे। जे राजकीय नेते आहेत किंवा इतर कोणी लोक आहेत ते केवळ सामान्य माणसं आहेत। निर्णय हा न्यायालयामध्ये होणार आहे, त्यामुळे त्या मुलीच्या सोबत उभं राहणं हे आवश्यक आहे व्हिक्टिम म्हणून, आणि तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे। कारण की जे वक्तव्य केले गेले त्यामुळे त्या मुलीने आम्हाला सांगितलं, वसंतराव मोरेंना मला, की मला आत्महत्या करावं वाटते, इथपर्यंत मला वाईट वाटत आहे। ती सुशिक्षित मुलगी आहे जिने आपल्यावर झालेला अत्याचार सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तिच्या बाजूने उभं राहता अशा असंवेदनशील पद्धतीने जे वक्तव्य करतात त्यांच्यावर मनाई हुकूम मागण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि कोर्टाने उद्या 11 वाजता सुनावणी ठेवलेली। कालच्या गोष्टी आजच्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या आम्ही मेहरबान कोर्टासमोर मांडलेल्या आहेत आणि आम्हाला वाटतं की याच्यामध्ये जी लोक फ्लॅग्युरेटिव्ह करतात आहे, मला वाटतं हे सगळं कदाचित, मी एक राजकीय माणूस आहे, कदाचित या अधिवेशनामध्ये या काही गोष्टी होऊ नये म्हणून या सगळ्या गोष्टी कुठेतरी चाललं होतं। म्हणून आम्ही अर्जंटली मी माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मी परमिशन घेतली आणि परमिशन घेऊन मी सरांसोबत बोललो आणि आज आम्ही इकडं अर्ज दाखल केला आहे। त्याच्या उद्या सकाळी सुनावणी आहे।